नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे। हॉटेल व्यवसायांवर पुन्हा लॉकडाऊनचे सावट। पुन्हा लॉकडाऊन असल्यासारखी भीती वाटते। गॅस सिलेंडर अभावी हॉटेल चालक हतबल। नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल व्यावसायिक प्रचंड संकटात सापडले आहेत। हॉटेलची चूल पेटवण्यासाठी लागणारा गॅस वेळेवर मिळत नसल्याने अनेक हॉटेल चालकांनी आता आपला व्यवसाय बंद पडण्याची भीती व्यक्त केली आहे। सिलेंडरचा प्रचंड तुटवडा। गॅस एजन्सीकडे चक्रा मारूनही स्टॉक नाही असे उत्तर मिळत आहे। महागाईचा दुहेरी फटका। एका बाजूला वाढलेले दर आणि दुसऱ्या बाजूला तुटवडा यामुळे हॉटेलचे गणित कोलमडले। कोरोना काळात जसा व्यवसाय ठप्प होता तशीच परिस्थिती आता गॅस अभावी निर्माण झाली आहे, अशी भावना व्यावसायिक व्यक्त करत आहेत। या काळात ग्राहकांनाही त्रस्त झालेले दिसायला येत आहे। ऑर्डर मिळत नसल्याने ग्राहकांमध्येही नाराजी पाहायला मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक तेज।